काही बोलायचं उगा आपलं. हे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडाचे नाहीत. हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला. उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात. आपण सुरू आणि कच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी. मी तर मराठ्याचं कल्याण करणारच आहे. मी तर पुढून येणारच आहे त्यांना. मुख्यमंत्र्यांना देखील असं म्हणाले की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार, दुसरीकडे मराठा समाजाची. अरे मग मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री धक्का लावतच नाहीत ना ओबीसी आरक्षणाला. आमचं आहे ते हक्काचं देतात. आमच्या नोंदी सापडल्या ते द्यायलेत. आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा. त्यांना धक्का लागू नका, लावू नका आणि ढकलू नका. तसंच राहून ते त्यांना लांबळी चोंबळीत धरा. पण आमच्या नोंदी, आमचे गॅझेटेर तर द्यावं लागतील ना. ते देत आहेत ते ओबीसीवर कुठं अन्याय. आमच्या नोंदी द्यायलेत, आमच्या लेकराचं कल्याण व्हायला ना. काल तुम्ही विखे पाटील मराठा समाजाला सांगताय की मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना विरोधात उभं करून ते सत्तेची खुर्ची मजबूत करतायत असं विजय वडेट्टीवार म्हणतात. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही लई फुटाने वाटत होता तुझे. तुम्ही ओबीसीचं वाटोळच केलं आणि मराठ्याचंही केलंच ना. आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं, काँग्रेसचं सरकार होतं. त्यांनी वाटोळच केलं ना. आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी. मराठ्याच्या विरोधात बोंबालणाऱ्या नेत्याचा काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं? आणि हे काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळं केलं. आणि महायुती सरकारनं केलं मराठ्याचं बी ओबीसीचं. मराठा ओबीसीनं समजून घेतलं पाहिजे. आपण एकमेका लेकरा बाळाला साथ देऊया, विरोध करायचा नाही. आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहिलं पाहिजे जनतेनं. तुम्ही सरकारकडून राहता आणि आमच्या विरोधात बोंबालता. पण त्यांनी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिलाय. लवकरच त्याची घोषणा देखील ते करणार. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आपल्याला लढावं लागेल. आता रस्त्यावर उतरल्याचे पर्याय. रस्त्यावर उतर नाही तर तिकडं वड्यात उतर म्हणा. कुठं उतर. काल तुम्ही विखे पाटलांना विनंती केली की माझी आणि अजून एखादी नायपरिष्ट करा. नेमकं नायपरिष्ट कोणाची करावी तसंच मागणी. काय झालंय, मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात. ते दिसत नाही. म्हणून तोच म्हणला होता. मी नव्हतं म्हणलं ते परळीचं. तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा. मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेला त्या कोण जात होता, पीए त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, कोण तिसराच केला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाहीत, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होतं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं. कुणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कुणी फोनवर बोलत होते. मग त्यो याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं की याच्यातून. मी आता तो विषय लावून धरणार आहे आता, त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची. तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे आता. नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली की माझ्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणारा, मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही. करणारापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे. ते काय करतो, मागून राहतोय आणि घोडे नाचल्यासारखा नाचितोय. ते त्यांच्याकडून करून घेतोय तो सगळं. आणि मग हे बी मरूच घातले जातात त्यांनी. मग अंगावर यायला त्याला एवढं सोपं आहे, अंगावर यायला इकडे लय कच्चे येतोय. त्याचं ऐकून तुम्ही मराठ्याच्या चळवळीच्या अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना यांना मी यांचं नावच नाही घेत. या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बी नाही, बघतही बी नाही, दखल सुद्धा घेत नाही साधी तर. पण त्याला सुट्टी नाही आता. परळीवाल्याला, त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली. मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही,
गीतेच्या प्रकरणात कसं काही येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय आहे. आणि आणखीन कुठं कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेला आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं ना, हे सगळं एकदाची त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडं येणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.